Dear students, today we shall learn the lesson The Fun They Had on page number 6. On page number 6 of our English book, we have a lesson The Fun They Had. Margie even wrote about it that night in her diary. The lesson is about Margie and her friend. Margie even wrote about it that night in her diary. मार्गीनी तिच्या डायरीमध्ये त्या रात्री त्याबद्दल लिहिलं. आता कशाबद्दल लिहिलं? ऑन द पेज हेडेड म्हणजे टायटल्ड, शीर्षक दिलेलं. इथे जसं द फन दे हॅड हे हेडिंग आहे, तसं तिच्या डायरीचं समजा हे पान आहे, त्याच्यावर लिहिताना वर तिने हेडिंग दिलं, टायटल दिलं. कोणतं टायटल दिलं? तर 17 मे 2157 तारीख काय लिहिली आहे बघा? 17 मे 1957. म्हणजे पुढे होणारी ही भविष्यातली घटना आहे. म्हणजे आपण जो धडा शिकतोय तो भविष्यातल्या पिढीचा आहे. 1957 मध्ये जी मुलं शिकत असतील त्या मुलांमधली मार्गी नावाची मुलगी, तिच्याबद्दल ही स्टोरी आहे. शी रोट, तिने काय लिहिलं बघा? टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. तर मार्गीने आपल्या डायरीमध्ये वरती हेडिंग दिलं की 17 मे 2157 आणि त्यात खाली लिहिलं टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. आज टॉमीला खरं पुस्तक सापडलं. रिअल बुक, रिअल खरं, त्याच्या अपोजिट अनरिअल. तर खरं पुस्तक सापडलं. खरं पुस्तक म्हणजे हे आपलं आहे, हे खरं पुस्तक आहे, असं खरं पुस्तक त्याला सापडलं. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. आता अर्थातच 1957 म्हणजे आत्ताच्या, आपण आत्ता 2020 मध्ये आहोत, म्हणजे आपल्या 137 वर्ष पुढचा हा काळ आहे. आणि तशा परिस्थितीमध्ये असणारं रिअल बुक, तर ते अतिशय जुनं पुस्तक होतं. मार्गीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट. मार्गीचे आजोबा तिला एकदा असं म्हणाले होते की वेन ही वॉज अ लिटल बॉय, जेव्हा ते छोटा मुलगा होते तेव्हा हिज ग्रँडफादर टोल्ड हिम, तेव्हा त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलं, म्हणजे मार्गीच्या आजोबांना त्यांच्या आजोबांनी असं सांगितलं होतं दॅट देअर वॉज अ टाईम, की असा पण एक काळ होता वेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर, की जेव्हा सगळ्या स्टोरीज या कागदावर छापल्या जायच्या. प्रिंट म्हणजे छापणे, कागदावर. जसं आपलं हे पुस्तक कागदावर छापलेलं आहे तशा छापल्या जायच्या. हे तिच्या आजोबांच्या काळातली परिस्थिती. दे टर्न द पेजेस. मग आता टॉमीला जे रिअल बुक सापडलं त्याची पेजेस, पानं त्यांनी अशी उलटली, विच वेअर येलो अँड क्रिंकली. तर पेजेस कशी होती? येलो, पिवळी, आणि क्रिंकली हॅव्हिंग अ लॉट ऑफ थिन फोल्ड्स, ज्याला बारीक घड्या पडल्या तसे, म्हणजे चुरगाळलेले आपण म्हणतो, तर तशी येलो आणि क्रिंकली. तर पेजेसचं विशेषणं लक्षात ठेवायची, येलो अँड क्रिंकली. अँड इट वॉज अवफुली फनी. अवफुली म्हणजे ग्रेटली किंवा एक्स्ट्रीमली, अतिशय मजेशीर होतं, फनी होतं. टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल, असे शब्द वाचणं की जे स्तब्ध राहत होते. पुस्तकातले शब्द बघा कसे स्तब्ध राहतात, ते हलत नाही. इन्स्टेड ऑफ मूव्हिंग, हलण्याच्या ऐवजी ते स्तब्ध होते. द वे दे वेर सपोज टू, की मुलांना अपेक्षा होती, सपोज म्हणजे समजणे, शब्द असं ते समजत होते की शब्द हे हलत असतात. जसं आपण लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर शब्द असे हलवून मोठे करून बघतो, पुन्हा छोटे करतो, तसे व्हावेत असं त्यांना अपेक्षित होतं. पण पुस्तकातले शब्द तसे काय हलत नव्हते. ऑन अ स्क्रीन म्हणजे आता बघा मार्गीच्या पिढीला, मार्गी किंवा तिच्या बरोबरच्या मित्रांना कशी सवय होती की स्क्रीनवर पुस्तकं ते वाचायचे, पडद्यावर. मग तो मोबाईलचा असेल, लॅपटॉपचा असेल, कम्प्युटरचा, तर त्याच्यावर शब्द, द वर्ड्स वेअर मुव्हिंग, शब्द हलायचे. तसं हे जे पुस्तक सापडलं त्यातले शब्द अपोजिट, स्टील अपोजिट मुव्हिंग, ते स्टील होते. अँड देन वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर, आणि जेव्हा मागच्या पानावर ते असे
उलटलं त्यांनी तेव्हा इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट. त्याच्यावर तेच शब्द होते दॅट इट हॅड वेन दे रेड इट द फर्स्ट टाइम. पहिल्यांदा त्यांनी समजा 2 नंबरचं पान उघडलं तर त्या 2 नंबरच्या पानावर जे शब्द होते तेच शब्द आत्ता सुद्धा तिथे होते. गी सेड टॉमी. आता टॉमी चिडला. गी हे चिडल्यानंतर वापरणारं एक्सप्रेशन आहे. तर गी बोट वेस्ट. तो म्हणाला वेस्ट म्हणजे वाया जाणं, टाकाऊ. काय हे टाकाऊ पुस्तक आहे. वेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे. वेन यू आर थ्रू विथ द बुक की जेव्हा तुम्ही हे पुस्तक संपवाल, टू बी थ्रू म्हणजे पूर्ण करणे, पूर्ण कंप्लीट वाचून झालं की यू जस्ट थ्रो इट अवे, तुम्ही हे पुस्तक फेकून देता. आय गेस असं मला वाटतं आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड 1,000,000 बुक्स ऑन इट. आपला टी व्हीचा जो स्क्रीन आहे त्याच्यावर अशी मिलियन म्हणजे लक्षावधी अशी लक्षावधी पुस्तकं असतील. अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. आणि त्या स्क्रीनवर प्लेंटी म्हणजे मेनी अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर मेनी मोर. त्याच्यावर अजून कितीतरी पुस्तकं बसू शकतील. आय वुडंट थ्रो इट अवे. आणि तो स्क्रीन काय आपण फेकून देत नाही. त्या स्क्रीनवर अनेक पुस्तकं आपण वाचू शकतो. तसं हे एक पुस्तक आपण घेतलं तर ते आपण वाचल्यानंतर फेकून देतो. सेम विथ माइन सेड मार्गी. मार्गी म्हणाली हो सेम विथ माइन, सेम तसंच, मलाही तसंच वाटतं. शी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड. आता ती मुलगी 11 वर्षांची होती आणि आत्तापर्यंत तिने टेलिबुक्स टॉमी इतकी पाहिलेली नव्हती. टेलिबुक्स म्हणजे जी टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर आपण वाचतो ती पुस्तकं तिने टॉमी इतकी पाहिलेली नव्हती. थोडक्यात आता फरक लक्षात घ्या की टॉमी आणि मार्गीची पिढी ही अशी पिढी आहे की ज्यांनी अशी रिअल बुक्स पाहिलेली नाहीत, जे टेलिबुक्सच वाचतात. ही वॉज 30. तर टॉमी होता 13 वर्षांचा, मार्गी होती 11 वर्षांची. शी सेड वेअर डिड यू फाइंड इट. मग तिने विचारलं की कुठे पाहिलं, कुठे सापडलं हे पुस्तक तुला. तर टॉमी म्हणाला इन माय हाऊस, माझ्या घरामध्ये. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग. असं तिच्याकडे न बघता त्याने नुसतं पॉइंट केलं म्हणजे खूण केली. बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग. कारण तो वाचनामध्ये गुंग होता. आणि म्हणाला इन द ॲटिक. ॲटिक म्हणजे पोटमाळा. पोटमाळा म्हणजे खोलीमध्ये वरती फळे टाकून केलेला जो असतो, खोलीला लागून वरती जो माळा असतो त्याला ॲटिक म्हणतात. ॲटिक म्हणजे पोटमाळा. तर आपल्याला जर प्रश्न विचारला की वेअर डिड टॉमी फाइंड द बुक, तर इन द ॲटिक ऑफ हिज हाऊस. त्याच्या घराच्या माळ्यावर त्याला ते पुस्तक सापडलं. मग मार्गीने विचारलं व्हॉट्स इट अबाउट. हे पुस्तक कशाबद्दल आहे. तर तो म्हणाला स्कूल, शाळेबद्दलचं आहे. मार्गी वॉज स्कॉर्नफुल. स्कॉर्नफुल म्हणजे शोईंग कंटेम्प्ट. तुम्ही हे शब्दांचे अर्थ शोधायचेत डिक्शनरीमधनं आणि ते वहीमध्ये लिहायचेत. आणि मी पण सांगते तसेही लिहा. स्कॉर्नफुल, शोईंग कंटेम्प्ट म्हणजे उपरोधिक किंवा तुच्छता दर्शक. आपण अगदी घाणेरडं असं हे करतो ना, तुच्छ लेखतो, तसं मार्गी वॉज स्कॉर्नफुल, तुच्छता दर्शक. ती म्हणाली स्कूल, व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल. ती म्हणाली शाळा, कसली शाळा, कशा शाळेबद्दल लिहिण्यासारखं काय आहे. आय हेट स्कूल. आणि ती म्हणाली शाळेचा मला तिरस्कार वाटतो. आता आय हेट स्कूल हे वाक्य आपल्याला जर निगेटिव्ह करायचं असेल, निगेटिव्ह नकारार्थी करायचं आणि अर्थ पण बदलायचं नाही आहे, तर आय डोंट लाईक स्कूल, मला शाळा आवडत नाही, म्हणजेच आय हेट स्कूल, मला शाळेचा तिरस्कार वाटतो. मार्गी इवन हेटेड स्कूल. तर मार्गीला खरं मार्गी ऑलवेज हेटेड स्कूल. मार्गीला कायम शाळेचा तिरस्कार वाटायचा. बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. आता तर तिला अति जास्त, पूर्वीपेक्षा अति जास्त असं शाळेचा तिरस्कार वाटत होता. का, त्याचं कारण आपल्याला पुढे दिलंय. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी. याचं कारण की मुलींनो, आता ही स्टोरी बघा 1957 मधली आहे, त्यामुळे त्यांना तुमच्यासारखी ही रिअल बुक्स नाहीत, त्यांना टेलेबुक्स आहेत
आणि दुसरा बदल असा आहे की त्यांची स्कूल ही आपल्या स्कूलसारखी रिअल स्कूल नाही, तिथे मेकॅनिकल स्कूल आहे आणि मेकॅनिकल टीचर आहे, डिजिटल स्कूल आहे आणि मेकॅनिकल टीचर आहे, म्हणजे मशीन शिकवतं त्यांना. मशीन म्हणजे एक तर कम्प्युटरवर शिकवलं जातं म्हणून त्याला मेकॅनिकल टीचर म्हटलं. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी. तिचा जो मेकॅनिकल टीचर होता, म्हणजे थोडक्यात तुम्ही एखादी CD लावली, एखादं सॉफ्टवेअर लावलं आणि त्याच्यावरनं अभ्यास त्या टीचरनी तुम्हाला शिकवलं, तसा मेकॅनिकल टीचर होता आणि तो तिला सारख्या टेस्ट आफ्टर टेस्ट, एका टेस्टमधून दुसरी टेस्ट अशा सारख्या जिओग्राफीमधल्या म्हणजे भूगोलातल्या टेस्ट देत होता. अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. आता तिला शाळा आणखीनच न आवडण्याचं कारण काय, तर एकतर तिचा मेकॅनिकल टीचर तिला सारख्या जिओग्राफीमधल्या टेस्ट देत होता अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स. बॅडची दुसरी डिग्री वर्स, बॅड म्हणजे वाईट, आणखी वाईट, वर्स म्हणजे. तर ती आणखी वाईट तिचं परफॉर्मन्स होत होता, टेस्टमधले मार्क्स आणखी कमी होत होते, वाईट होत होता तिचा परफॉर्मन्स. अंटिल हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली, की तिथपर्यंत चाललं की शेवटी एकदा तिच्या आईने तिचं डोकं सॉरोफुली म्हणजे दुःखाने आपलं डोकं हलवलं अँड सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. आता समजा एखादं मूल प्रगती करत नसेल तर अशा मेकॅनिकल टीचरच्या बाबतीत काय करतात, तर त्यांच्यावर एक इन्स्पेक्टर असतो. तशा काउंटी इन्स्पेक्टरला तिच्या आईनी बोलावलं. सेंड फॉर म्हणजे बोलावणे, निमंत्रण पाठवून बोलावणे. तर काउंटी इन्स्पेक्टर काउंटी म्हणजे प्रदेश, त्या प्रदेशाचा त्यांचा जो इन्स्पेक्टर ठरलेला होता त्याला तिच्या आईनी शेवटी बोलवलं. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन. आता इन्स्पेक्टर कसा होता बघा, राऊंड गोल, म्हणजे फॅट, आणि लिटल छोटासा, मॅन विथ अ रेड फेस, लाल चेहरा असणारा असा तो गोल गरगरीत छोटासा माणूस होता. अँड होल बॉक्स ऑफ टूल्स, आणि त्याच्या टूल्स म्हणजे साधनं, त्याच्याबरोबर एक होल म्हणजे संपूर्ण बॉक्स होता हत्यारांचा, साधनांचा. विथ डायल्स अँड वायर्स, डायल्स म्हणजे गोल चकत्या असतात, वायर्स म्हणजे वायर आपल्या, तर डायल्स वायर्स असं सगळं घेऊन तो टूल बॉक्स घेऊन म्हणजे साधनांचा एक बॉक्स घेऊन तो तिथे आला. ही स्माइल्ड, साधनं म्हणजे दुरुस्त करण्याची जी साधनं लागतात ती तो बरोबर घेऊन आला होता. ही स्माइल्ड एट मागी अँड गेव्ह हर अन ॲपल. तो तिच्याकडे बघून हसला आणि तिला त्याने एक सफरचंद दिलं. देन टूक द टीचर अपार्ट, आणि मग त्याने टू टेक अपार्ट बाजूला करणे, रिमूव्ह. मग तो जो शिक्षक होता तो त्याने बाजूला केला. शिक्षक बाजूला केला म्हणजे त्या काय त्याचा लॅपटॉप असेल काय किंवा कम्प्युटर असेल त्यात घातलेला मेकॅनिकल टीचर म्हणजे त्यातलं सॉफ्टवेअर, ते सॉफ्टवेअर त्याने बाजूला केलं. मार्गी हॅड होप्ड ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर. आता मार्गीला अशी आशा वाटायला लागली की त्याला माहितीच नसावं हाऊ टू पुट इट टुगेदर. हाऊ टू पुट इट टुगेदर म्हणजे कनेक्ट पार्ट्स, कनेक्ट जोडणे, पार्ट्स म्हणजे भाग, की त्याचे भाग कसे जोडावेत हे त्याला माहितीच नसावं अशी आशा ती करत होती. बट ही न्यू हाऊ ऑल राईट, पण त्याला ते सगळं अगदी बरोबर माहिती होतं. अँड आफ्टर अन आवर ऑर सो देअर इट वॉज अगेन, आणि 1 तास किंवा काही लागलं असेल, देअर इट वॉज अगेन, पुन्हा ते सुरू झालं. लार्ज अँड ब्लॅक अँड अगली, मोठं काळं आणि घाणेरडं, विथ अ बिग स्क्रीन, की ज्याचा मोठा स्क्रीन होता, म्हणजे त्यांच्याकडे TV वर दिसत होतं. मग तो TVचा स्क्रीन मोठा, ब्लॅक काळा आणि अगदी घाणेरडा, कारण तिला तो घाणेरडा वाटत होता कारण त्याच्यावर तिला शिकावंसं वाटत नव्हतं. विथ अ बिग स्क्रीन, मोठा स्क्रीन असलेला, ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन, की ज्याच्यावर सगळे लेसन्स त्यांना दाखवले जात होते. अँड द क्वेश्चन्स वेअर आस्क्ड, आणि प्रश्न विचारले जात होते. दॅट वॉजंट सो बॅड, ते पण काही वाईट नव्हतं. द पार्ट मागी हेटेड मोस्ट, तरी तो स्क्रीन पण ठीक, तो पण काही फार वाईट नव्हता. दॅट वॉजंट सो गुड,
दॅट वॉजंट सो बॅड म्हणजे दॅट वॉज गुड, तो पण चांगला होता. द पार्ट मार्गी हेटेड मोस्ट, मग त्यातलं काय तिला आवडत नव्हतं. तिला स्क्रीन आवडायचा, त्याच्यावर बघायला आवडायचं, पण एक गोष्ट तिला आवडत नव्हती, वॉज द स्लॉट. स्लॉट म्हणजे कप्पा किंवा जागा, वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. तिला धडे शिकायला आवडत होते, पण तो कप्पा आवडत नव्हता कम्प्युटरचा की ज्याच्यामध्ये शी हॅड टू पुट होमवर्क, तयार झालेला होमवर्क त्या कप्प्यामध्ये टाकायचं तपासण्यासाठी, अँड टेस्ट पेपर्स, आणि चाचणी सोडवलेले पेपर्स त्या कप्प्यामध्ये टाकायचे. तो कप्पा तिला आवडत नव्हता, मग ते तपासून मिळायचं त्यांना. तर हा स्लॉट तिला आवडत नव्हता. तिला कम्प्युटर आवडायचा, तिला धडे शिकायला आवडायचे, पण तो स्लॉट, तो कप्पा की जिथे होमवर्क आणि टेस्ट पेपर्स ठेवावे लागायचे, ते तिला आवडत नव्हतं. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड. तिला कायम हे सगळं लिहावं लागायचं, होमवर्क म्हणा किंवा टेस्ट पेपर्स म्हणा, इन अ पंच कोड. दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years old. आता बघा, ते जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा एका कोड लँग्वेजमध्ये, कोड लँग्वेज, पंच कोड, कोड लँग्वेजमध्ये लिहावं लागतं की जे कम्प्युटरला समजू शकेल. कोड लँग्वेज म्हणजे चिन्हांची भाषा असते, तर त्या चिन्हांच्या भाषेत लिहावं लागायचं. दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years old. आणि ही भाषा तिथल्या मुलांना केव्हा शिकवली जायची? ती 6 वर्षांची असताना पहिलीत गेली की ती भाषा त्यांना शिकवायचं, तर त्या भाषेमध्ये ते करावं लागायचं. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. आणि मग कम्प्युटरच्या भाषेमध्ये ते लिहिल्यामुळे तो जो मेकॅनिकल टीचर होता, म्हणजे मशीन होतं तपासणारं किंवा तो शिक्षक, कॅल्क्युलेटेड म्हणजे मोजायचा, द मार्क्स म्हणजे मार्क, इन नो टाईम. इन नो टाईम म्हणजे इमिजिएटली, ताबडतोब. असे पेपर टाकले, असे होमवर्क टाकले की ताबडतोब त्याचे मार्क्स मोजून यायचे. का? तर बिकॉज दे हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड, कारण त्यांना ते पंच कोडमध्ये लिहावे लागायचे. पंच कोडमध्ये लिहिले की कम्प्युटरला लगेच कळायचं आणि तो ताबडतोब मार्क मोजून द्यायचा. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड. आता इन्स्पेक्टरचं काम झालं, त्याने ते मशीन सगळं दुरुस्त केलं, तर ते झाल्यानंतर तो हसला. अँड पॅटेड मार्गीज हेड. पॅट म्हणजे थोपटणे, तर त्याने मार्गीचं डोकं थोपटलं, डोक्यावर हळूवार थोपटलं. ही सेड टू हर मदर. आणि मग तो तिच्या आईला म्हणाला, इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट, की हा या छोट्या मुलीचा फॉल्ट नाही. फॉल्ट म्हणजे दोष, या छोट्या मुलीचा तो दोष नाही. मिसेस जोन्स, मार्गीच्या आईचं नाव होतं मिसेस जोन्स, तर तो म्हणाला हा तिचा दोष नाही. आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक. तर मुलीचा दोष नाही, तर काय झालं होतं, तो जो कम्प्युटर आहे त्याच्यावर जॉग्राफीचा सेक्टर म्हणजे भाग, जॉग्राफीचा भाग जो होता, हॅड वॉज गिअर्ड म्हणजे चालणे, अ लिटल टू क्विक म्हणजे चटकन, भरभर. तर तिथे तो भाग भरभर चालत होता, त्यामुळे तिला ते समजत नव्हतं. दोज थिंग्स हॅपन समटाइम्स. आता मानवी शिक्षक असतो तुमच्या शाळेमध्ये, तो तुमच्या गतीने शिकवतो, तुम्हाला समजेल असं. पण मशीनला काही कळत नाही ना, की मुलांना समजत नाही वगैरे. आणि तिचा तो जॉग्राफीचा भाग भरभर चालत होता, त्यामुळे मार्गीला तो समजत नव्हता. तो म्हणाला, दोज थिंग्स हॅपन समटाइम्स. अशा गोष्टी कधी कधी घडतात मशीनच्या बाबतीत. आय हॅव स्लोड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10 year लेवल. आता मी तो भाग स्लो केलेला आहे, टू ॲन ॲव्हरेज 10 year लेवल. सामान्य 10 वर्षाच्या मुलाला झेपेल, लेवल म्हणजे पातळी, सामान्य 10 वर्षाच्या पातळीला योग्य अशी मी त्याचा आता स्लो केलेली आहे गती. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. आणि तो म्हणाला की ॲक्च्युली खरं म्हणजे द ओव्हरऑल म्हणजे एकंदर, पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस म्हणजे प्रगती, तिच्या प्रगतीचा जो आलेख आहे, इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. तो सॅटिस्फॅक्टरी म्हणजे समाधानकारक आहे, म्हणजे तिची प्रगती समाधानकारक आहे
ही मशीनची चूक होती की मशीनमध्ये स्पीड जास्त झाल्यामुळे तिला ते जमत नव्हतं. आता मी ते स्लो केलेलं आहे. अँड ही पॅटेड मार्गीज हेड अगेन. आणि पुन्हा एकदा तिने मार्गीचं डोकं थोपटलं. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड निराश, नाराज. तर मार्गी अतिशय निराश झाली. शी हॅड बीन होपिंग. का निराश झाली? तर बिकॉज शी हॅड बीन होपिंग. तिला अशी आशा वाटत होती दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर, की आता तो टीचर बिघडलाय ना तर त्याला तो ऑल टुगेदर संपूर्णपणे काढून टाकेल. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर. कारण तिला माहिती होतं की एकदा त्यांनी असंच टॉमीचा टीचर काढून टाकला होता. अवे फॉर नियरली अ मंथ. जवळजवळ महिनाभर त्याचा टीचर काढून टाकला होता. त्यामुळे मार्गीला अशी आशा वाटत होती की आपला पण जॉग्रफी टीचर आता काढून टाकला जाईल. बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली. आता टॉमीचा टीचर का काढला होता? कारण त्यातला हिस्ट्री सेक्टर, हिस्ट्रीचा भाग होता, इतिहासाचा भाग होता, हॅड ब्लँक्ड आउट. ब्लँक कोरा, तो कोरा झालेला होता पूर्णपणे. आणि म्हणून हिस्ट्री टीचर त्याचा काढून टाकला होता हे तिला माहिती होतं. म्हणून आज तिला आशा वाटत होती की आपला पण जॉग्रफी टीचर काढून टाकला जाईल. सो शी सेड टू टॉमी. म्हणून ती टॉमीला म्हणाली वाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. तर ह्या सगळ्या कारणांनी तिला शाळा आवडत नव्हती. म्हणून ती टॉमीला, जेव्हा टॉमीने सांगितलं की हे पुस्तक स्कूलबद्दल आहे, तेव्हा ती टॉमीला म्हणाली वाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल, की कोणी शाळेबद्दल कशाला लिहिल. म्हणजे तिला वाटलं मला शाळा आवडत नाही म्हणजे कोणालाच आवडत नाही. टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपिरियर आईज. सुपिरियर म्हणजे श्रेष्ठ, वरचढ. तर टॉमीनी तिच्याकडे अगदी वरचढ नजरेने बघितलं. म्हणजे की त्याच्या अपोजिट आहे इन्फिरियर. सुपिरियरच्या अपोजिट शोधायचं आणि लिहायचं आहे वहीमध्ये. टॉमी लुक्ड ॲट हर विथ सुपिरियर आईज, की मी किती वरचढ, मी श्रेष्ठ, अशा भावनेने तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला बिकॉज इट्स नॉट आर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. आणि तिला म्हणाला अगं मूर्ख, स्टुपिड मूर्ख, की ती आपल्या प्रकारची शाळा नाही. काइंड म्हणजे टाईप, प्रकार. आपण दयाळू अर्थाने वापरतो तो नाही काइंड आहे, इथे टाईप, प्रकार. बिकॉज इट्स नॉट आर काइंड ऑफ स्कूल. ही आपल्या प्रकारची मेकॅनिकल शाळा वगैरे नाही आहे. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. ही जुन्या प्रकारची शाळा आहे. दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स इयर्स ॲगो, की जी शेकडो वर्षांपूर्वी होती. म्हणजे इथे आता तो आपली जी शाळा आहे, ह्युमन स्कूल, मानवी शाळा आपली जी भरते त्याबद्दल आता तो बोलतोय की ही आपली मेकॅनिकल शाळा वगैरे नाही, ही मानवी शाळा आहे. ही ॲडेड लफ्टिली, ॲरोगंटली. ॲरोगंटली म्हणजे उद्दामपणे तो म्हणाला की अगं हे मानवी शाळेबद्दल आहे. प्रोनाऊन्सिंग द वर्ड केअरफुली. प्रोनाऊन्स म्हणजे उच्चारण. तो शब्द त्याने अगदी काळजीपूर्वकपणे उच्चारला की सेंचुरीज ॲगो. सेंचुरी म्हणजे अ पिरियड ऑफ 100 इयर्स, एक शतक, 100 वर्षांचा काळ. तो म्हणाला शेकडो वर्षांपूर्वी अशा प्रकारची शाळा होती. मार्गी वॉज हर्ट. हर्ट म्हणजे दुखावणे. मार्गी दुखावली गेली. वेल आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम ॲगो. ती म्हणाली बघ मला काही माहिती नाही की कशा प्रकारची शाळा शेकडो वर्षांपूर्वी असायची. शी रेड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ व्हाईल. मग त्याच्या खांद्यावरून ती बुक वाचायला लागली एक क्षणभर. देन सेड एनिवे दे हॅड अ टीचर. पण ती म्हणली स्कूल कशी का असेना, तिथे टीचर तर होताच ना, कारण मार्गीला टीचरच आवडत नव्हता. तर तो म्हणाला शुअर दे हॅड अ टीचर. नक्कीच टीचर होता. बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. तो रेग्युलर टीचर म्हणजे आपल्या रेग्युलर टीचरसारखा नव्हता, तो माणूस होता. म्हणजे ते मशीन नव्हतं, तो माणूस होता. अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. मग ती म्हणाली माणूस शिक्षक कसा असू शकेल. आता बघा त्यांच्याकडे मेकॅनिकल टीचर असल्यामुळे माणूस शिक्षकाचं काम करू शकतं ही कल्पनाच त्या मुलीला नाही आहे. तर त्यावर टॉमी म्हणाला वेल ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स.
असा शिक्षक असायचा की जो मुलांना आणि मुलींना वस्तू गोष्टी सांगायचा अँड गिव्ह देम होमवर्क, त्यांना होमवर्क द्यायचा अँड आस्क देम क्वेश्चन्स, आणि त्यांना प्रश्न विचारायचा. तर त्यावर मार्गी म्हणते अ मॅन इजंट स्मार्ट इनफ, माणूस हा काही इतका स्मार्ट नसतो कम्प्युटर इतका. तेव्हा तो म्हणतो, टॉमी तिला म्हणतो शुअर ही इज, नक्कीच असतो. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर, माझ्या फादरला माझ्या टीचर इतकंच माहिती आहे. म्हणजे माणूससुद्धा कम्प्युटर इतका स्मार्ट असू शकतो. इथे आपण पहिला पार्ट पूर्ण केला.